धनई माता मंदिराजवळ भीषण अपघात, शाळेच्या तयारीसाठी गेलेल्या दाम्पत्याचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर जखमी. शैक्षणिक साहित्य खरेदी करून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ व्यक्त. वणी सापुतारा रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर धनई माता मंदिर परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश शांताराम खंबाईत वय 40 व विठाबाई सुरेश खंबाईत वय 35 हे आपला मुलगा गोकुळ याच्यासह दुचाकीवरून वणी येथे आले होते. शाळा सुरू झाल्याने मुलासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य खरेदी करून ते आपल्या बंधारपाडा येथील घरी परतत होते. दरम्यान धनई माता मंदिराजवळ पोहोचताच सापुतारा बाजूकडून वडीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक GJ04AX 8036 आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुचाकीवरील सुरेश खंबाईत आणि विठाबाई खंबाईत यांना गंभीर दुखापती झाल्या. डोक्याला तसेच शरीराच्या विविध भागांना जबर मार लागल्याने दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झालाय. या अपघातात गंभीर जखमी झालेला गोकुळ खंबाई त्याला तातडीने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृत दाम्पत्याचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत. मुख्य संपादक चेतन हिरेसह पुंजाराम खांडवी, दिंडोरी.